आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग आहे, तो म्हणजे कचरा. आता बघा, भारतात कचरा व्यवस्थापन हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे आणि म्हणूनच ते समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आपण रोज कितीतरी गोष्टी सहज कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो, नाही का? पण कधी विचार केलाय की तो डबा रिकामा झाल्यावर त्या कचऱ्याचा प्रवास नक्की कुठे आणि कसा होत असेल? हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो, पण त्याचं उत्तर तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त गुंतागुंतीचं आहे. आणि सत्य परिस्थिती हीच आहे. आपल्या घरातून जो कचरा बाहेर पडतो तो अनेकदा शहराबाहेर एका प्रचंड मोठ्या कचऱ्याचा डोंगराचा भाग बनतो. आणि हे डोंगर काही लहान नाहीयेत, ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तर मग चला, या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे आणि तिचं स्वरूप नेमकं कसं आहे हे जरा समजून घेऊया. कारण बघा, कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी ती समस्या आहे तरी काय हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ही तर फक्त 2 उदाहरणं झाली, दिल्ली आणि मुंबईची. खरं तर देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे कचऱ्यावर कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया न करता तो फक्त आणून टाकला जातो. यालाच ओपन डंपसाइट असं म्हणतात. आणि हे जे आहे ना, ते पर्यावरणासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. आता कचरा व्यवस्थापनाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे कचऱ्याचे प्रकार ओळखणं. यात मुख्यत्वे 4 प्रकार येतात. पहिला म्हणजे जैविक कचरा, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातला, जो नैसर्गिकरित्या कुजतो. दुसरा आहे अविघटनशील, जसं की प्लास्टिक किंवा काच, जे वर्षानुवर्षे कसेच राहतात. तिसरा प्रकार आहे घातक कचरा. आणि चौथा, जो आजच्या काळात खूप वेगाने वाढतोय, तो म्हणजे ई कचरा. बरं, मग प्रश्न असा येतो की या एवढ्या मोठ्या समस्येवर काही आदर्श उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. एक ठरलेली पद्धत आहे. चला पाहूया ती काय आहे. ही आहे कचरा व्यवस्थापनाची आदर्श पद्धत, एका पिरॅमिडसारखी. यात सगळ्यात वर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर कचरा कमीत कमी निर्माण करणं. त्यानंतर येतात पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया, म्हणजे रिसायकलिंग. मग आहे ऊर्जा निर्मिती. आणि सगळ्यात शेवटी जो पर्याय शक्यतो टाळायलाच हवा, तो म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावणं. हा आदर्श आराखडा तर ठीक आहे, पण तो प्रत्यक्ष आणण्यासाठी आपल्याकडे काही कायदे नियम आहेत का? तर हो, आहेत. चला त्याबद्दलच आता सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, तर भारतात कचरा व्यवस्थापनासाठी एक अगदी ठोस कायदेशीर चौकट अस्तित्वात आहे. हे आहेत घनकचरा व्यवस्थापन नियम 2016. या नियमांनी 2000 साली जे जुने नियम होते त्यांची जागा घेतलीये. आता या कायद्यातनं 4 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाने घरातच ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करणं बंधनकारक आहे. दुसरं म्हणजे ज्या कंपन्या उत्पादनं बनवतात त्यांच्यावरच त्या उत्पादनांच्या पॅकेजिंगची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तिसरं, कचरा गोळा करण्यासाठी शुल्क आकारण्याचा आणि घाण करणाऱ्यांवर दंड लावण्याचा अधिकार स्थानिक संस्थांना दिलाय. आणि चौथं, कचरा वेचकांना या सगळ्या प्रक्रियेत अधिकृतपणे सामील करून घेणं. ही जी विस्तारित उत्पादक जबाबदारी आहे, म्हणजे EPR, ही एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे बरं का. याचा सोपा अर्थ असा की ज्या कंपन्या वस्तू बनवतात किंवा पॅकेजिंग वापरतात, त्या वस्तू वापरून झाल्यावर त्या पॅकेजिंगची विल्हेवाट लावायची जबाबदारीसुद्धा त्याच कंपन्यांची असणार आहे. ठीक आहे, कायदे आणि योजना तर खूप छान आहेत, पण जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? चला आता कागदावरचं नियोजन आणि खरं वास्तव यातली तफावत पाहूया. आणि इथेच तर खरी अडचण आहे. नियम काय सांगतो, तर कचरा वेगळा करायलाच हवा. पण प्रत्यक्षात काय होतं? सगळा कचरा एकत्रच दिला जातो. नियम सांगतो की विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने व्हावी, पण आजही आपल्याला सगळीकडे अशास्त्रीय उघडे डंपच दिसतात. आता यामागे कारणंही तशी बरीच आहेत. एकतर घराघरात कचरा वेगळा करण्याबद्दल अजूनही तितकीशी जागरूकता आलेली नाहीये. मग महानगरपालिकांसारख्या संस्थांकडे अनेकदा पुरेसा निधी किंवा आधुनिक तंत्रज्ञान नसतं. आणि सिंगल यूज प्लास्टिक, त्याची तर एक वेगळीच डोकेदुखी आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो, तर त्या कचऱ्याच्या डोंगरांमधून मिथेनसारखा घातक वायू हवेत पसरतो आणि विषारी पाणी जमिनीत झिरपतं. हे जे विषारी पाणी कचऱ्याच्या ढिगातून झिरपतं ना, त्याला शास्त्रीय भाषेत लिचेट असं म्हणतात. आणि हे पाणी इतकं धोकादायक असतं की ते थेट जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळतं, म्हणजे आपलं भूजल प्रदूषित करतं. पण थांबा, इतकी आव्हानं असली तरी चित्र पूर्णपणे निराशाजनक आहे असंही नाही. यावर उपाय आहेत आणि काही ठिकाणी खरंच खूप चांगलं काम सुरू झालंय. चला तर आता एका आशादायक आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या दृष्टिकोनावर नजर टाकूया. आणि ही खरंच एक सकारात्मक गोष्ट आहे.
उदाहरणार्थ आपल्याच महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांनी कचरा वेगळा करणं आणि त्यावर प्रक्रिया करण्यामध्ये खूपच चांगलं काम केलंय. ते आज इतरांसाठी एक आदर्श उदाहरण बनले आहेत. यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की योग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर मोठा फरक पडू शकतो. म्हणजे बघा, महत्वाचा मुद्दा फक्त कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यापुरता मर्यादित नाहीये, तर त्याच्याही पुढे जायचंय. आपलं अंतिम ध्येय हे चक्राकार अर्थव्यवस्था किंवा सर्क्युलर इकॉनॉमी असायला हवं. म्हणजे काय, तर अशी व्यवस्था जिथे कचरा मुळात तयारच होणार नाही, वस्तूच अशा बनवल्या जातील की त्या वापरून झाल्यावर फेकून न देता त्यांचा पुन्हा वापर करता येईल, त्यांची दुरुस्ती करता येईल किंवा मग त्यातून काहीतरी नवीन बनवता येईल. आणि शेवटी हाच तो एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनाला एक नवी दिशा देऊ शकतो. आपण कचऱ्याकडे एक डोकेदुखी, एक समस्या म्हणून पाहणार आहोत की एक मौल्यवान संसाधन म्हणून? विचार करा, कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं आणि आपल्या पर्यावरणाचं भविष्य दडलेलं आहे.